पुण्याच्या यवतमध्ये परिस्थिती आता नियंत्रणात आहे। नेमकं काय त्या ठिकाणच्या घडामोडी आहेत जाणून घेऊया। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन। राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवारांची फडणवीसांकडे मागणी। कोणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाई होणार, फडणवीसांचा इशारा। तर अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन। यवतमधील घटनेत राजकारण करू नका, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात। यवतमधील घटनेनंतर राहुल कुल यांची प्रतिक्रिया। आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात। यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य। आम्ही हिंदू धर्माला मानणारे, सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, सनातनी विकृत आहेत हे म्हणायला घाबरत नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। बाहेरून काही लोक महाराष्ट्रात येतात, हे राज्यानं ओळखलंय, हिंदू मुस्लिम एकत्र आले आहेत, शांतता प्रस्थापित झाल्याचा आनंद आहे। दौंडच्या यवतमधील तणावाप्रकरणी अमृता फडणवीसांचं वक्तव्य। यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू, शाळांनाही सुट्टी। तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड करत जाळपोळीच्या घटना, 15 जण ताब्यात, सीसीटीव्हीत दिसणाऱ्यांना अटक। दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष। यवतमध्ये कडकडीत बंद। पुण्यातील अनधिकृत दर्ग्यावरून वातावरण तापलं। मुकुंदनगर आणि स्वारगेट परिसरात दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन, तर दर्गा परिसरात मुस्लिम संघटनांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी।